मिरजेच्या काशी विश्वेश्वर मंदिरात 24वा महाशिवरात्री कीर्तन महोत्सवाचे आयोजन. काशी विश्वेश्वर मंदिर येथे गेल्या 23 वर्षापासून आयोजित करण्यात येणारा महाशिवरात्री कीर्तन महोत्सव यंदा 24व्या वर्षात पदार्पण करत असून हा महोत्सव 12 ते 15 फेब्रुवारी दरम्यान मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. हा उपक्रम माधवराव गाडगीळ मित्रपरिवार यांच्या वतीने तसेच देवस्थानचे मालक किशोर पटवर्धन यांच्या आई वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. पुढे गाडगीळ काय म्हणाले पहा. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणेंद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी शंभो हर हर महादेव. नमस्कार. गेली 23 वर्ष आम्ही काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्र कीर्तन महोत्सव आयोजित करत असतो. माधवराव गाडगीळ मित्र परिवार यांच्या वतीनं व या देवस्थानचे मालक किशोर पटवर्धन त्यांच्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गेली 23 वर्ष आम्ही महाशिवरात्र कीर्तन महोत्सव घेतोय. यंदाचे 24वे वर्ष आहे. या वर्षी 12 फेब्रुवारी, 13 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी अशा 5 दिवसाचा हा महाशिवरात्रीचा महोत्सव अतिशय मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यावर्षी या शिवरात्रीचं आमंत्रण देवाला देण्यासाठी 26 जानेवारीला पहिल्या सोमवारी सकाळी ठीक 10 वाजता श्रींच्या चरणी अभिषेक करून त्यांना आमच्या काशी विश्वेश्वराची पत्रिका अर्पण करून आम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण देवाला देत असतो. व तसेच त्यानंतर 12 तारखेला सकाळी शिवलीलामृत पारायण, 8:30 वाजता शिवलीलामृत पारायण, 12-12:30 वाजता समाप्ती, दुपारी भजनाचा कार्यक्रम व संध्याकाळी 7 वाजता अश्विनी खाडिलकर, नारायणबुवा काणे यांची नाथ शिष्या अश्विनी खाडिलकर, हबप अश्विनी खाडिलकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच 13 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवलीलामृत पारायण, 12 वाजता पारायण, शिवलीलामृत पारायण व संध्याकाळी असाच एखादा भजनाचा कार्यक्रम व 13 तारखेला डोंबिवलीचे राष्ट्रीय कीर्तनकार हबप मोहक बुवा रायकर यांची 16व्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. 14 तारखेला 8:30 वाजता शिवलीलामृत पारायण व 12 वाजता शिवलीलामृत पारायणाची 3 दिवसाची समाप्ती व 12 ते 4 श्रीराम जयराम जय जय राम या जपाचं अखंड जपाचं जपाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आणि त्यानंतर 5 ते 7 14 तारखेला शनिवार आहे, 5 ते 7 गजानन महाराज भजनी मंडळ माननीय रवी पवारजी यांच्या 8 भजनी मंडळाच्या सर्व 160 ते 170 लोकांचा सामुदायिक भजनाचा कार्यक्रम शनिवारी 5 ते 7 होणार आहे. त्यानंतर 7 वाजता राष्ट्रीय कीर्तनकार डोंबिवलीचे मोहक बुवा रायकर यांचं 16वे कीर्तन होणार आहे. व त्यानंतर 15 तारखेला सकाळी श्रींच्या चरणी पहाटे 5 वाजता या देवस्थानचे मालक किशोर पटवर्धन यांच्या वतीनं आपण लघुरुद्राभिषेक अर्पण करतो. त्यानंतर 10 वाजता आरोग्य शिबिराचं आयोजन असते. त्यानंतर 12 वाजता 12 वाजता आरती केली जाते. त्यानंतर 5 वाजता एका भजनाचा कार्यक्रम असून त्यानंतर भोसले मॅडम आपल्या शनी महाराज देवळासमोरचे ज्या भोसले आहेत त्यांचं शास्त्रीय व अभंगवाणी हा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यानंतर मोहक बुवा रायकर यांचं राष्ट्रीय कीर्तनकर होणार आहे. असा हा 5 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम आहे. तर या सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. गेली 23 वर्ष आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे. यावर्षी तोच प्रतिसाद मिळून द्यावा अशी मी सर्व भक्तांना व या सर्व भाविकांना विनंती करतो. जय जय रघुवीर समर्थ.